हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि साडीचं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. हा असा दिसतोय ब्लाऊज, छान आलाय ना. आणि आता पूजेची सगळी तयारी झाली आहे. आणि सगळ्या माझ्या भगिनींना जे पण लेडीज ब्लॉग पाहते त्यांना सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपास पण पकडलेला आहे मी. आपण पूजा करून येईपर्यंत पकडतो ना, तिखट काही खायला जमत नाही, फक्त गोड खाल्लेले, थोडीशी दूध पिलेले फक्त. चला मंदिरातून जाऊन येतो. रील बनवता आली तर बनवू, नाही तर राहिलं. साडी इतक्या दिवसांनी ठेवली पण फॉल लावणं झाला नाही. आणि आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी बसले फॉल लावायला. धागा पण एवढा मॅचिंग नाही आहे. आता हाच लावते. आणि ब्लाऊज खूप छान स्टिच झालेला आहे. ब्लाऊज दाखवते तुम्हाला. मंडळी सिंपल असं ताट तयार करून घेतलंय मी. यात प्राची दोरा घ्यायचा राहिला ग. आरूबाई मग नाही आमची कैरी खाण्यात. सरकारने प्रवास दिला. नाव बी ऐकून येईल त्यात. प्रार्थना सौभाग्याची, पूजा वट पौर्णिमेची आणि श्रावण नाव घेते. छान छान छान. साडीवर लुक छान आहे ना. कॉम्बो दोन जे पण साड्या ऑर्डर करतील ना त्यांना फक्त 1600ला 2 साड्या भेटून जाणार आहे. आणि एक जे ऑर्डर करन त्याला 999ला. चला जाऊन येते मंदिरातून. वटसावित्री पौर्णिमेची पूजा आपण का करतो हे मी आहे ना थोडक्यात तुम्हाला सांगते. जे मला माहिती, म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी. तर सावित्रीचे पती सत्यवान यांचं नारदांनी त्यांना सांगितलं होतं की तुझे पती 1च वर्ष जगणारे. तरी सावित्रीने त्यांच्याशी विवाह केला. विवाह केल्यानंतर ज्यावेळेस यमराज सत्यवानचे प्राण घेण्यासाठी आला होता त्यावेळेस यमराज तर प्राण घेऊन गेला. पण सावित्रीने ऐकलंच नाही. सावित्री यमराजाच्या मागं गेली आणि मला माझे पतीचे प्राण वापस द्या असं म्हणू लागले. तर यमराज नाहीच म्हणाला. तरी सावित्री यमराजाचा एकदम पिच्छाच उचलला. मग यमराजांनी सावित्रीला 3 वर दिले. आणि त्यात मग सावित्री हुशार होती. सावित्रीने मला म्हणजे बाळ होण्याचं वर मागितलं तिने. मग नाविलाजाने यमराजाला तिचे पतीचे प्राण, सत्यवानाचे प्राण परत द्यावा लागले. तर अशी ही कथा आहे. आमचा गणुप्रो बाप रे, नोटाच नोटा. मंदिरातून कसं हळदी कुंकू वरला. चला आता स्वयंपाक बनवायला लागतो. सगळ्यांचे स्वयंपाक करून मंदिरात आले आणि आता स्वयंपाक बनवणार आहे. चालतं आता कोणीच नाही. आता हिचे पप्पा पण संध्याकाळी येतात डायरेक्ट. आणि इतक्या लवकर करून काय करायचं म्हणून मी नाही केला. आम्हाला जवळच वड आहे. स्वयंपाक बनल्यावर पण नैवेद्य ठेवून येता येतो म्हणजे, त्याच्यामुळं नाही बनवलं लवकर. बनवता येईन आता. आणि मुलींना सकाळी स्वयंपाक केला होता मी साधा, आपलं आलूची भाजी पोळ्या. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आता संध्याकाळी बनवा. हॅपी बर्थडे पुन्नू. हॅपी बर्थडे. पुन्नूचा संध्याकाळी बर्थडे. झोपायला लागला. हा संध्याकाळी घेऊ ना बर्थडेची. थारची चार्जिंग चालू आहे. आम्हाला बर्थडेला चालवायची थार. पुन्नू
आता कर असं कर. आज कर ए बनू. मी अशी रांगोळी काढते मस्तपैकी. छान आहे ना. मी काढली कलर ह्या भरायला आता. आरुपा कशी किरायदार भाऊ सगळं डार्क ठोकावती. ते आल्यावर तिला कॅडबरी नाही तर गुळाची शेंगदाण्याची पट्टी देत असते ना. तिला ध्यान येतं कधी बी मामा मामा म्हणून दरवाजा वाजी ती. पुढे मामा नाही का उघडीत नाही मामा दरुजा नाही का नाही आहे कधी नाही आहे. आमची चालली आज घाई गडबडीत पनीरची भाजी. काय आज काही नाही केलं बाबा आम्ही पुरणपोळ्याचं स्वयंपाक बिपाक. मला कंटाळाच आला काहून काही की तळ्याला इतक्यादा खाल्ले भजे हे ना. आता मधात रसा सीजन होते त्यावेळेस हे रस खाण्यात इंटरेस्ट नाही राहिला ना. ती पुरणपोळी खाण्यात इंटरेस्ट राहिली. आता हे पनीर हे केलं फ्राय. आता कांदा हे करून घेते. यात कोथमीर बिथमीर टाकली. असं सिंपल वे मध्येच करते मी. तर बनवून घेते भाजी. आम्हाला बड्डेला जायचं संध्याकाळी पुनीतच्या. चणे फ्राय केले ते तसेच ठेवले आरुबाईंनी. नसलं त्या दिवशी मागते असलं त्या दिवशी खात नाही असं आहे आमच्या इथं. कांदा आणि टोमॅटो आहे ना चांगलं भाजून घेतलं की छान चविष्ट लागते बाय पनीरची भाजी. थोडंसं दालचिनी 2-3 मिरे थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या टाकत असते मी मिक्सर म्हणून काढायला. अद्रक लसूण पेस्ट. आलो बड्डेहून आम्ही कचोऱ्या ते खाल्ल्या. घरी जेवण पण केलेलंच होतं. थोडंसं खाल्लं मी एक जिलेबी फक्त. काहून काय माहिती गोडपासून मी जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करते ना तेवढं गोड खाण्याची क्रेविंग जास्त होत राहते. आणि कचोरी ते नाही खाल्लं. घरी भजे खाल्ले होते म्हणजे तेलकट खाऊन आधीच येऊ लागले. तर आजचा वटसावित्री पौर्णिमेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.